लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। आज 18 एप्रिल आज सकाळी 11:01 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपयांचं पैसे जे आहेत ते वाटपाला सुरुवात होणार आहे। आता आपण इथं यादी सुद्धा बघू शकताय, यादी आलेली आहे। यादीत नाव असेल तर लगेच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आज तुम्हाला 4 मेसेज सुद्धा येणार आहेत। आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा आहे। ही यादी तुम्ही बघू शकता। आताची सगळ्यात मोठी बातमी 18 एप्रिल आज सकाळी तुम्हाला 11:01 पासून जे वाटप आहे ते सुरू होईल। आता मी तुम्हाला हे सांगणार आहे, भरपूर लाडक्या बहिणींना 4,500 सोबतच आता 2400 रुपये सुद्धा मिळणार आहेत। ते कशाचे आहेत आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला सुरुवात करूया। नेमकं काय आहे आताचे अपडेट आपण जर आता बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणी हे एप्रिलचा 10वा हप्ता याच्यासाठी वाट बघत आहेत। तर याची यादी तर आलेली आहे। आपण यादी कुठं बघायची मी तुम्हाला नाव सांगतोय। सगळं तुमचं नाव असेल तर तुम्हाला लगेच पैसे सुद्धा यायला सुरुवात होणार आहेत। परंतु आपण जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणी याच्यासाठी आनंदी आहेत की त्यांना आता 4,500 रुपये तर मिळणारच, सोबत आता त्यांना 2400 रुपये सुद्धा मिळणार। भरपूर लाडक्या बहिणींना भरपूर पैसे मिळणार आणि एक नवीन योजना सुद्धा आहे ज्याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना आता जवळपास 2,50,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। 2,50,000 रुपये ह्याच्यामध्ये आणि भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना 1,01,000 रुपये मिळणार आहेत। ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त आपल्या जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत, जेवढ्या आई काकी मावशी आहेत त्यांना शेअर करा, कारण खूप महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची माहिती ह्याच्यामध्ये असणार आहे, त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ पहा। पळवत जर बघितला तर तुम्हाला समजणार नाही नेमकं काय झालं किंवा काय मी सांगतोय। त्यामुळं थोडासा वेळ द्या, 5-10 मिनिटांमध्ये आपण सगळं व्यवस्थित पाहणार आहोत। बघा, पैसे तर वाटप सुरू झाले। आता जर तुम्ही बघितलं तर इथं आपण सगळ्यात महत्त्वाची जी आताची गोष्ट जी सगळ्यात घडते, सगळ्यात महत्त्वाचं ती की जी अंगणवाडी सेविका आहेत ती तुमच्या घरी येऊन काय करतायत तर तुमचा फॉर्म हा चेक करतायत की तुम्ही काय काय डॉक्युमेंट दिलेत। ते डॉक्युमेंट तुमच्या मोबाईलवरती ऑनलाईन दिसतात का? म्हणजे ऑनलाईन म्हणजे काय आता सांगतो तुम्हाला। जसं तुम्ही हे काढलंय, रेशन कार्ड काढलंय बरोबर। रेशन कार्डमध्ये तुम्ही दाखवलं त्यांना की तुमचं पासबुक आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे, परंतु तेच नाव मोबाईलवरती ऑनलाईन पद्धतीने दिसतंय का, त्याची KYC झाली आहे का हे बघितलं जातं। तर हे अर्ज पडताळणीचं जे प्रक्रिया आहे ती अतिशय काटेकोरपणे तपासण्याचं काम आता अंगणवाडी सेविका करते। कारण अंगणवाडी सेविका सोबतच आता तिथं लाडकी बहीण योजनेसाठी लक्षात घ्या, तिथं तुम्हाला महिला व बाल कल्याण विभागाची एक अधिकारी, स्वतः अधिकारी एक येत आहेत। कारण तुम्हाला माहिती आहे की फ्रॉड कुठेही होऊ शकतात, म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की एक अधिकारी एका गावामध्ये जवळपास म्हणजे ते टप्प्याटप्प्याने ते काम करतील आणि तालुका जिल्हा अशा स्तरावरती ते सगळं चेकिंग होत जाईल। त्यामुळं लक्षात घ्या, ज्यावेळेस आता तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येईल त्यावेळेस तुम्हाला 4 गोष्टींची काळजी घ्यायची आहे। 4 गोष्टींची, जेणेकरून तुमचा फॉर्म हा बाद नाही होणार आणि तुमचं नाव हे यादीत राहणार कायम। बघा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो, जर तुम्हाला तुमचं नाव हे यादीत ठेवायचं असेल, कुठं यादीत, तर तुम्हाला मी सगळ्यात भारी 2 ते 3 आयडिया देतो काय गोष्टी करायच्या तुम्हाला जेणेकरून तुमचं नाव यादीत येईल। पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगतोय, जर आता तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मेसेज पाहिजे असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला जो अर्ज पडताळणीमध्ये जो पहिलं डॉक्युमेंट मागलं जातो, पहिलं सगळ्यात ते म्हणजे आहे तुमचा सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्नाचा दाखला। आता तुम्हाला माहिती आहे तुमचं उत्पन्नाचा दाखला बरोबर। पहिली गोष्ट काय करायची आहे, उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायची। आता सगळ्यांना कळलं असेल उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे, पण किती रुपयाचा काढायचा आहे मित्रांनो, इथं चूक करू नका। जर तुम्ही 2.5 लाख रुपयांच्या वरती जर उत्पन्नाचा दाखला काढला तर तुम्ही तिथंच बाद झाले म्हणून समजायचं। त्यामुळं 2.5 लाख, तिथं 2.5 लाख आहे ना, 2 लाखापर्यंतचाच हा उत्पन्न दाखला काढायचा, त्याच्या पुढं काढू नका, नाहीतर तुम्ही तिथं पहिल्या स्टेपमध्येच बाद होताल। कारण पैसे जर वाटपाला सुरुवात झाली पण तुमचं जर नाव नाही, तिथं बटन दाबले खटाखट पैसे येत आहेत लाडक्या बहिणींच्या, शेजारच्या बहिणीच्या खात्यात आले, इकडं आले तिकडं आले, तुमच्याच नाही आले तर प्रॉब्लेम होईल। त्यामुळे पहिली गोष्ट ते लक्षात घ्या। दुसरी गोष्ट, आता जे तुमचं मोबाईल नंबर आहे लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका।
ज्यावेळेस तुम्ही बँकेतून तुम्हाला मेसेज येतो, तो कशा थ्रू येतो? तुमच्या मोबाईलवरती येतो, मोबाईल नंबर येतो. म्हणजे आता जर आपण बघितलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये जे पैसे टाकले जातात ते आधार कार्डवरती टाकले जातात, बरोबर. आधार कार्ड ज्यांचं बँकेला लिंक असेल त्यांनाच येणार. झालंय असं की तुम्ही आधार कार्ड अपडेट करून झालेत 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, काही 5 वर्ष, बरोबर. आता सरकारचं असं म्हणणं आहे की ज्या लाडक्या बहिणी एप्रिलमध्ये लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी एप्रिलमध्ये आधार कार्ड अपडेट करतील, बरोबर, आधार कार्ड अपडेट करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या, आता तुमचं हे आधार कार्ड आहे समजा आणि हे तुमचं बँक आहे, बँकेचं पासबुक आहे. आता जर तुमचं बँकेतलं नाव आणि आधार कार्डवरच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा नावात मराठी नावात सुद्धा चुकीचं आहे, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आता सगळ्यात महत्त्वाचं जर आपण घेतलं तर इथं लिहिलंय तुम्ही आकाश, बरोबर. इथं तुम्ही आधार कार्डवर तुमचं नाव आकाश आहे आणि बँकेत तुमचं नाव आकाशच आहे, पण इथं कसं आहे आकश असं झालेलं आहे. आकश म्हणजे एक त्याला हे नाही आहे, तुम्ही बघू शकताय. किंवा इंग्लिशमध्ये जर नाव असेल तर तुम्ही काय लिहिलंय AAKASH, बरोबर, आकाश. आणि तिकडं काय एकच ए आहे, AKSH. अशी स्पेलिंग मिस्टेक जर तुमची असेल तर तिथं प्रॉब्लेम होत आहे आणि तुम्हाला तिथून बाद केलं जातं आहे, डायरेक्ट बाद केलं जातं आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जर आधार कार्डवरती नाव वेगळं आहे आणि बँकेत वेगळं आहे तर हा कोणीतरी फ्रॉड व्यक्ती आहे, ही लाडकी बहीण नाही. हा लाडकी बहीण नावाच्या खाली कोणीतरी दुसराच लाभ घेतो आहे. त्यामुळं आधार कार्डमध्ये नाव चेक करायचे, आपलं जे बँकेत खात्यात जे नाव आहे तेच नाव ठेवायचं प्रॉपर. आणि मोबाईल नंबर जो आहे तो आत्ताच द्यायचा आहे, म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरवरती 100% मेसेज हे येणार. लक्षात घ्या. 2 डॉक्युमेंट सांगितलेत, 3 काम मी तुम्हाला सांगितलं, 2 कागदपत्र, पण त्याचे 3 कामं मी तुम्हाला सांगितलेत. रेशन कार्डची EKYC करणं आहे तुम्हाला, लक्षात घ्या. रेशन कार्डची EKYC करायची आहे, लक्षात घ्या. रेशन कार्डमध्ये जर तुमचं नाव नाही सापडलं, रेशन कार्ड, आता तिसरं डॉक्युमेंट, पहिलं डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलं की उत्पन्नाचा दाखला, दुसरं डॉक्युमेंट आधार कार्ड. आता तिसरं डॉक्युमेंट सांगतो तुम्हाला, ते म्हणजे रेशन कार्ड. लक्षात घ्या, आत्ताच झालेल्या बैठकीनुसार महत्त्वाचा निर्णय झालेला आहे सरकारचं असं म्हणणं आहे, रेशन कार्ड भरपूर लाडक्या बहिणींकडे आहे, परंतु रेशन कार्डमध्ये आता भरपूर बदल झालेत. म्हणजे एका कुटुंबात समजा पहिले 5 व्यक्ती होते आणि त्याच्यामध्ये 2 मुली होत्या, तर त्या आता दोन्ही मुलींचं लग्न झालं, तर खरं तर त्यांच्या कुटुंबात किती लोक आहेत? आता 3च. तरी पण ते काय करतायत, 5 लोकांचं लाभ घेत आहेत. म्हणजे काय, 5 लोकांचं रेशन घेत आहेत, 5 लोकांच्या काय आनंदाचा शिधा असेल, ह्या सगळ्या गोष्टी घेतात. तर सरकारनं आता 1 एप्रिलपासून GR काढला आहे. लक्षात घ्या, GR म्हणजे काय, तर शासन निर्णय जो सगळ्याला मान्य करावा लागतो. तो तिथं त्यांनी असं सांगितलं की 1 एप्रिलपासून पुढे 30 एप्रिलपर्यंत सगळ्यांचं रेशन कार्ड चेक केलं जाईल आणि घरी जाऊन प्रत्येकाचं व्हेरिफिकेशन केलं जाईल की खरंच आता तेवढ्या व्यक्ती राहतात का, तेवढ्या व्यक्ती आहेत का. तुम्हाला माहिती आहे, पिवळं रेशन कार्ड कोणाला मिळतं, ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे. केशरी 2.5 लाख 3 लाखपर्यंत, आणि परत पांढरं रेशन कार्ड मिळतं, बरोबर. तर सरकारचं असं म्हणणं आहे की भरपूर लाडक्या बहिणींकडे पिवळं रेशन कार्ड आहे, परंतु त्यांचं उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा जास्त आहे किंवा 4 लाख रुपयापेक्षा जास्त आहे. तर इथं कुठंतरी त्याचा गैरवापर होतोय. तर हा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने ही मोहीम हाती घेतली. तर लक्षात घ्या, पैसे तर येणार 100% तुमच्या खात्यात, काय प्रॉब्लेम नाही. पण ते पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे ना, ते तुम्हाला त्याची EKYC करायची. आता तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, EKYC करायची म्हणजे काय करायचं सांगतो तुम्हाला. EKYC करायची म्हणजे रेशन दुकानात जाऊन तुम्हाला रेशन दुकानामध्ये जाऊन आधार कार्ड घेऊन जायचं, जेवढे कुटुंबातील सदस्य आहेत तेवढे, आणि तेवढे सगळे त्यांची EKYC करून घ्यायची. म्हणजे ऑनलाईन तुमचं नाव तिथं दिसेल. ज्यावेळेस अंगणवाडी का सेविका तुमचं चेक करेल नाव, ते त्यांना ऑनलाईन तिथं दिसून जाईल, बरोबर. आता बघा, हे सगळं 3 डॉक्युमेंट आले की 100% तुमच्या खात्यात पैसे येणार, मेसेज येणार. किती येणार सांगतो तुम्हाला. आता एप्रिलचा हप्ता आणि मेचा हप्ता एकत्र येणार, त्याचे 3,000 रुपये. लक्षात घ्या, त्याचे 3,000 रुपये तुमच्या खात्यात येणार, 100% येणार, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुमचा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला ते 3,000, म्हणजे ते 3,000 प्लस हे 3,000 असे मिळून 6,000 रुपये येतील. आणि गॅस सिलेंडरचे 2400, म्हणजे 8,400 रुपये तुम्हाला येतील. समजा जर तुम्हाला फेब्रुवारी मार्चचे हप्ते आले असेल तर एप्रिल आणि मेचे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 2400, असे मिळून 5,400 एवढे पैसे तुम्हाला 100% मिळणार. आता पुढची गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हणलं होतं 1,01,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे. तर कुठल्या, बघा, पिवळं
व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींचा जन्म झाल्यावर त्यांना 5,000 रुपये, म्हणजे जर तुमच्या घरी, लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला 2 मुली असतील किंवा 3 मुली असतील तरीसुद्धा तुम्हाला आता सरकार 1,01,000 रुपये प्रत्येक मुलीला देत आहे. कसं देत आहे? जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर. तुम्हाला मी सगळं डिटेलमध्ये सांगतो कसं करायचं आहे, काय करायचं आहे. तुम्ही तर बघू शकताय, एकूण 1,01,000 रुपये एवढा लाभ हा लाडक्या बहिणीच्या मुलीला मिळणार आहे. सांगतो आता बघा, मुलीचा जन्म झाला की तिला 5,000 रुपये मिळणार आहेत. पहिलीत गेल्यावर तिला 6,000 रुपये मिळणार आहेत. 6वीत गेल्यावर तिला 7,000 रुपये मिळणार आहेत. 12वीत गेली की तिला 8,000 रुपये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 18 वर्ष पूर्ण झाली की 75,000 रुपये मिळणार. म्हणजे लक्षात घ्या, 18 वर्षानंतर तुम्हाला माहिती आहे की इंजिनिअरिंगसारखी मोठी गोष्ट किंवा काही मोठं उच्च शिक्षणाला ती जाते किंवा काही जसं लग्न करतात, तर जवळपास 75,000 रुपये म्हणजे खूप मोठा हातभार आहे मित्रांनो, खूप मोठा हातभार आहे. जर तुमच्याकडे 2 मुली असतील तर तुम्हाला 1.5 लाख रुपये 18 वर्षी त्या मुलीच्या येतील. आणि तुम्हाला माहिती आहे की एवढे पैसे 1,01,000 रुपये म्हणजे तुमच्या घरात जर 3 मुली असतील तर 3,03,000 रुपये मिळतील तुम्हाला. 2 मुली असतील तर 2,02,000 रुपये. आता याचा अर्ज कसा करायचा सांगतो तुम्हाला. ह्याच्या अर्जासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं तर लेक लाडकी योजना आहे. ही लेक लाडकी योजनेमध्ये तुम्हाला इथं फॉर्म भरायचा आहे. अंगणवाडीमध्ये हा फॉर्म मिळतो. अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. समजले? ह्या सगळ्या गोष्टी. आता पुढचं लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे, व्हिडिओ सोडून जाऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं आता प्रधानमंत्री आवास योजना. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं. आता हे जे आहेत आकडेवारी ते बदललेले आहेत. बघा, हा जी आहे ग्रामीण आणि आता शहरीचं सुद्धा आलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणी शहरात किंवा ग्रामीण म्हणजे खेडेगावात राहतात अशा आता जवळपास 20 लाख लाडक्या बहिणींना घरकुल मंजूर झालेला आहे. बघा, 20 लाख लाडक्या बहिणींना घरकुल मंजूर झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 24-25साठी ही वाटप झालेलं आहे. आता 25-26साठी वाटप सुरू आहे. आता 25-26 म्हणजे काय? हे आर्थिक वर्ष असतं मित्रांनो. आता मार्च संपला म्हणजे 1 एप्रिल 25-26 असं असतं ते. त्याच्यामुळं ज्या आता लाडक्या बहिणी आहेत आता 25-26 हे 24-25 मध्ये झालं. आता 25-26 मध्ये जे 20 लाख लाडक्या बहिणी आहेत ह्यांना सुद्धा वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या, मी सगळं सांगतो डिटेलमध्ये. व्हिडिओ कंप्लीट सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आधी तर अर्ज कुठं करायचा आहे बघा तुम्ही. हे बघा इथं मी तुम्हाला दाखवतोय अर्ज कुठं करायचा आहे. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती. समजलं? ग्रामपंचायत आणि पंचायत समिती. इथं वयोगट, वयाची अट काय? 16 ते 60 याच्यामध्ये वय असलं पाहिजे तुमचं. 16 ते 60. महिला कुटुंब असलं तरी चालेल. 25 वर्षात अशिक्षित असलं तरी चालेल. अपंग व्यक्ती असेल तरी काही टेन्शन नाही. भूमिहीन असेल काही टेन्शन नाही. बघा, ह्याची लिस्ट तुम्हाला लागते. ह्याची निवड जी आहे ती तुमच्या, बघा इथं त्यांनी हे दिलं आहे, सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेत देण्यात आलेला आहे. आता ग्रामसभेत ही निवड तुमची होणार आहे. तर ते सगळे लोक तुमचं परिस्थिती बघणार, तुम्ही खरंच तसे आहेत का, या सगळ्या गोष्टीची पात्रता असणार आहे. त्यामुळं पहिलं जे होतं ते तुम्हाला माहिती आहे 2 लाख रुपये मिळत होते शहरीमध्ये. आता त्याची 2.5 लाख रुपये केलेले आहेत. म्हणजे 50,000 रुपये वाढवलेले आहेत. आणि या घरकुल योजनेमध्ये तुम्ही स्वतःचं घर, स्वतःचं हाऊस हे बांधू शकता. शहरात ग्रामीण दोन्हीकडे स्वतःचं जे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करू शकताय. सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे ही. त्यामुळं लक्षात घ्या, काही महत्त्वाचं नाही आहे, घरापेक्षा काही महत्त्वाचं नसतं. आता सगळ्यात महत्त्वाचं काय तर 2400 रुपये भरपूर लाडक्या बहिणींना 2400 रुपये गॅस सिलेंडरचे मिळणार नाहीत. किंवा आता लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्तासुद्धा येणार नाही, बंद होणार आहे. कारण आजच सकाळी न्यूजमध्ये बघितलं, भरपूर लाडक्या बहिणींना यवतमाळ जिल्हा असेल किंवा आपलं सोलापूर असेल, लातूर असेल, तर त्यांचं असं म्हणणं आहे की भरपूर लाडक्या बहिणींचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या वर गेलेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी 4 चाकी वाहन आहे. भरपूर लाडक्या बहिणी नोकरी लागलेली आहे. तर अशा लाडक्या बहिणींना आम्ही बाद केलं. जवळपास जर आकडा बघितला तर तो सकाळीच आकडा आपण जर बघितला तर 60 लाख असा जवळपास होता. हा सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट आहे. आता तुम्हाला हे जाणून घ्यायची गरज आहे. त्यामुळं अर्ज पडताळणीमध्ये कुठेही बाद होऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं, आता कुठल्या जिल्ह्यांपासून किंवा कोणत्या लाडक्या बहिणींना पहिले पैसे येतील लक्षात घ्या. हे जे वाटप आहे, आता जे वाटप होणार आहे ते कंटिन्युअस 8 दिवस होणार आहे. 8 दिवस. कारण तुम्हाला माहिती आहे अख्ख्या जिल्ह्यात पाठवायचे पैसे एका आपल्या लाडक्या बहिणींना म्हणजे वेळ लागतो. तर हे 8 दिवस वाटप आहे. त्याची सुरुवात आजपासून केली जाणार.
परंतु हे पुढे 8 दिवस राहणार. तुम्ही म्हणाल आता आम्हाला किती पैसे मिळणार. मी तुम्हाला सांगितलं मग अशीच की जर तुम्हाला पहिले पैसे आले असतील तर फक्त एप्रिल मेचे तुम्हाला 3,000 मिळतील आणि 2400 रुपये ते सगळं ठीक झालं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी हे योजनासुद्धा सांगितल्या, परंतु लक्षात घ्या भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना काळजी घ्यायची. आता तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाचं सांगते की कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत. आता तुमचं बँक खातं कोणत्यात आहे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की आमचं खातं कशात आहे तुमचं खातं. तुमचं SBIमध्ये खातं आहे का, तुमचं बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे का, तुमचं ॲक्सिस बँकमध्ये खातं आहे का, ICICIमध्ये खातं आहे का, कुठल्या सहकारी बँक आहेत. माझं एक स्वतःचं असं मत आहे की तुम्ही कुठल्याही सहकारी वगैरे काही करू नका. नॅशनल बँक किंवा गव्हर्नमेंट बँक किंवा पोस्टाचं खातं अशा खात्यामध्ये तुम्ही पैसे ठेवत जा. कारण काय होतं, सरकार ह्या ज्या बँका असतात किंवा ॲक्सिस बँक, ICICI बँक किंवा गव्हर्नमेंट बँक SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, अशा ज्या बँका आहेत ह्या फास्ट काम करतात आणि ह्या सगळ्या अपडेटेड बँका असतात. म्हणजे तुम्ही फक्त आधार कार्ड नंबरवरून सगळीकडे तुम्ही पैसे टाकू शकता किंवा ATMमधून पैसे काढू शकता. तर हे बँक तुम्ही देत जा. त्यामुळे तुमचं बँक खातं कोणतं आहे हे महत्त्वाचं. आता मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार की कोणत्या बँक खात्यात हे जे वाटप आहे ते सर्वाधिक येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ही सुद्धा केली जाणार आहे. त्यामुळं थोडंसं लक्ष द्या. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. हा तुम्हाला एवढं डिटेलमध्ये कुणी सांगणार नाही, सोप्या भाषेत एवढ्या भाषेत कुणी सांगणार नाही. त्यासाठी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठीच हे चाललं आहे. आधी सबस्क्राईब करा, कारण आपल्या भावाला तुम्ही पण वर आणायचं आहे, कारण आपल्या लाडक्या बहिणीसाठी मी पण प्रयत्न करतो आहे. लक्षात घ्या, तुम्हाला आता मी जिल्ह्यांची नावंसुद्धा सांगणार आहेत की कोणत्या जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ही होणार आहे. आता आपण जर बघितलं तर आपल्या इकडं 8 दिवस वाटप आहे. 8 दिवस वाटप आहे, बरोबर. आता मी 8 दिवसात तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती दिवस पैसे येतात. आता असं नाही आहे की तुमच्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झालं म्हणजे तुमच्या तालुक्यात पैसे वाटप होईल किंवा तुमच्या तालुक्यात पैसे वाटप झालं म्हणजे तुम्हाला पैसे येतील, असंही नाही. लक्षात घ्या, आज पैसे आले तर तुम्हाला उद्या पण येऊ शकतात. परंतु लक्षात घ्या, प्रामुख्यानं मी तुम्हाला सांगतो जवळपास दररोज ते 7 ते 8 जिल्हे कव्हर करणार आहेत. दररोज 7 ते 8 जिल्हे. आता सुरुवात कशी होणार आहे मी तुम्हाला सांगतो. सुरुवात जर आपण बघितली तर ह्यावेळेस जरा मजेदार होणार आहे. जिथं गरजू लाडक्या बहिणी आहेत, भरपूर साऱ्या गरजू लाडक्या बहिणी आहेत. म्हणजे काय, जिथं अशा जास्त लोकसंख्या आहे लाडक्या बहिणीची जिथं पैसे येणार आहेत. तसंच कुठलं जर आपण बघितलं तर पुणे आहे, लातूर आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, नाशिक आहे, जळगाव आहे, धुळे आहे, चंद्रपूर आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, धाराशिव आहे, सोलापूर आहे, बरोबर. अशा जिथं गरजू लाडक्या बहिणी जास्त आहेत. आता तुम्ही मला कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार, तर सुरुवात अशीच काय होणार आहे, पुणे, परत त्याच्यामध्ये लगेच सोलापूर पण होणार आहे. पुढं लातूरला पण जाणार आहे. पुढं आपण बघितलं तर धुळेनंतर अमरावती, यवतमाळ, जालना, बुलढाणा, जळगाव, चंद्रपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, परत रत्नागिरी, रायगड, परत काय आपलं कोल्हापूर, नंतर आपलं सातारा, नंतर आपलं हे सिंधुदुर्ग. अशा जिल्ह्यांपासून हे असे एक करून उतरत्या क्रमाने हे सगळं जिल्हे होणार आहेत. तर लक्षात घ्या, आज जर आपण बघितलं तर आज 8 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगतो, रिप्लाय करून सांगतो की तुमच्या जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत का नाही. आता तुम्ही मला बँकेचं नाव नाही सांगितलं दादा, तर तुम्हाला सांगतो आज जवळपास जर आपण बघितलं सगळ्यात महत्त्वाचं तर आज 10 बँकेत पैसे येणार आहेत आणि पोस्टाच्या खात्यात देखील पैसे आज तुम्हाला येणार आहेत. 10 बँकेत पैसे आणि पोस्टात. लक्षात घ्या, आता पोस्टाच्या खात्याचं मग सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, तुम्हाला आधार कार्ड जे आहे ते पोस्टाच्या खात्यातसुद्धा अपडेट करायचं आहे. पोस्टाच्या खात्यातसुद्धा जर आधार कार्ड अपडेट केलं नाही तर प्रॉब्लेम होईल. पोस्टाचं खात्यात ज्यांनी लक्ष द्या, पोस्टाच्या खात्यात तुम्हाला आधार कार्ड नाव म्हणजेच आधार कार्डवरचं नाव आणि पोस्टाच्या खात्यात जे नाव आहे ते सेम आहे का ते पोस्टाच्या पुस्तकात चेक करा, नंतरच तुम्हाला ते पैसे टाकले जाणार आहेत. त्यामुळं गडबड करू नका आणि तिथं टाका. आता 10 बँक कोणते असतील तर SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस, ICICI, कोटक, HDFC,
अशा महत्त्वाच्या बँक आहेत, बँक ऑफ बरोडा, येस बँक, बरोबर. आता इथं तुम्हाला 2 कामं करायची आहेत. एक तर तुम्हाला तुमचा जिल्हा, मी तर म्हणतो जिल्हा सांगा, त्यानंतर लगेच तिथं तालुका पण सांगा तुमचा कोणता आहे. जिल्हा आणि तालुका सांगा, म्हणजे तिथं कन्फर्म सांगता येईल की तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही. फक्त जिल्हा सांगू नका, जिल्हा सांगा तुमचा कोणता आहे, नंतर तालुका सांगा. नंतर तुम्ही इथं काय करायचं, तुमचं बँकेचं खातं असेल तर बँक खातं कुठलं आहे ते सांगायचं आहे. पोस्टाचं असेल तर फक्त पोस्टाचं खातं आहे सांगायचं आहे. आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आले आत्तापर्यंत हे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला जवळपास समजा जर 9 हप्ते आले असतील किंवा तुम्हाला 10वा हप्ता आलाच नाही, किंवा तुम्हाला आधी 8च हप्ते आलेत, 9वा हप्ता आलाच नाही, किंवा 7च हप्ते आलेत, 8वा 9वा हप्ता आलाच नाही, फेब्रुवारी मार्चचा हप्ता आला नाही, किंवा जानेवारीचा आला नाही, किंवा जुलै ऑगस्टचा. कारण सरकारनं तो एक निर्णय घेतला आहे की ज्यांना जुलैपासून आत्तापर्यंत एखादा हप्ता जरी रखडलेला असेल मागचा, तरी ते पैसे तिथं तुम्हाला मिळणार आहेत ह्याच्यामध्येच. त्यामुळं जर तुम्हाला एखादा मागचा हप्ता मिळाला नसेल तर तो सुद्धा हप्ता तिथं मिळणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सगळ्या लाडक्या बहिणींना आजपासून वाटप होईल. आज 11 वाजल्यापासून पुढे पैशाचा वाटपाला कार्यक्रमाला सुरुवात होईल. पुढे 8 दिवस हे वाटप राहील. आणि मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या तुम्हाला कागदपत्र तयार करावे लागतील. सोबतच जे काही निर्णय होत आहेत दररोज, बघा लाडकी बहीण योजनेमध्ये दररोज वेगवेगळे नियम चेंज होत आहेत. त्यामुळं चॅनल आधी सबस्क्राईब करा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दिसतंय तुम्हाला, ते घंटीचं बटन दाबून ठेवा. म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्या मोबाईलवरती ते नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. 15-20 मिनिटात तुम्हाला सगळी गोष्ट आपल्या चॅनलवरती समजून जाईल. फक्त हा व्हिडिओ आता तुम्हाला एक काम करायचं आहे. तुमच्यासाठी माहिती आहे आपण किती तत्पर काम करतो. सगळ्यात लवकर यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणारे एकमेव चॅनल आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना पाठवा, शेअर करा. कशावर शेअर करायचं आहे सगळं सांगतो. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आपला, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याच्यावरती शेअर करा. कारण ग्रुपवर शेअर केल्यावर ते भरपूर लाडक्या बहिणीपर्यंत माहिती पोहोचते. आता प्रत्येकाचा फॅमिली ग्रुप असतो किंवा कोणाचा असं मैत्रिणीचा ग्रुप असतो, तिथं शेअर करा. मित्रांचा ग्रुप असतो तिथं शेअर करा. फेसबुक ग्रुप असतो तिथं शेअर करा. कारण खूप महत्त्वाचा हा डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. तर तुमचे इतर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र. चॅनलला बघत राहा.